अमेरिका के किसानों के लिए भारत के बाजार खुले रखने पड़ेंगे। ठीक है, मालिक मंजूर है। लेकिन सर, इससे भारत की इंडस्ट्री को नुकसान होगा, भारत का आर्थिक नुकसान भी होगा। मेक इन इंडिया की पोल खुल जाएगी, यहाँ तक कि भारत के किसानों को सबसे बड़ा नुकसान होगा। जिसका नुकसान होता है वो मुझे ट्रम्प को खुश करना है। जर अमेरिकेचा माल आपल्या बाजारात आला तर आपल्या सोयाबीन आणि मक्याला भाव का मिळणार नाही, हे गणित सोपं आहे, नीट ऐका। अमेरिकेतल्या शेतकऱ्याला तिथलं सरकार भरमसाठ सबसिडी देतं, त्यांचं खत बियाणं सगळा खर्च सरकार उचलतं। त्यामुळे अमेरिकेच्या शेतकऱ्याने त्याचा माल फुकटात विकला तरी त्याला फरक पडत नाही। आता विचार करा, जर अमेरिका एकदम स्वस्त मका आणि सोयाबीन आपल्या मार्केटमध्ये आला तर व्यापारी कोणाचा माल घेईल? तुमचा महागडा माल घेईल का त्यांचा स्वस्त माल? व्यापारी धंद्याचा विचार करणार, तो स्वस्त मालच उचलणार। मग आपल्या कष्टाच्या मालाचं काय? आपलं सोयाबीन, आपला कापूस घरातच पडून राहील, व्यापाऱ्यांचे पाय धरावे लागतील आणि शेवटी मातीमोल भावात माल विकावा लागेल। म्हणूनच सांगतोय, ही ट्रेड डील म्हणजे आपल्या पोटावर पाय आहे, वेळीच जागे व्हा, नाहीतर आपला सातबारा कोरा व्हायला वेळ लागणार नाही।